My dear students, I welcome you to the video lecture of English literature. In this video lecture, we are going to discuss about the literary term fairy tale. Fairy tale means parikatha. A fairy tale is generally a short folk story which features a magical or fantastical element in the form of characters, setting or events. तर फेरी टेल म्हणजे सामान्यतः एक छोटीशी लोककथा असते ज्यात जादुई किंवा अतिशय आश्चर्यकारक असे घटक असतात आणि जे घटक पात्राच्या रूपात असतात तिथे सेटिंग म्हणजे बॅकग्राऊंड पार्श्वभूमी और इव्हेंट्स घटना यात आपल्याला फॅन्टॅस्टिक घटक दिसतात, जादू दिसते. The presence of this magic or fantasy is why it is referred to as a fairy tale, even if the story does not specifically have a fairy in it. तर फेरी टेल परिकथा म्हणजे त्यात परी असलीच पाहिजे असं नाही. तिला फेरी टेल का म्हणतात? कारण त्या कथेत एक तर आश्चर्यकारक घटना असतात किंवा जादू असते आणि म्हणूनच त्याला परिकथा म्हणतात, भली त्या परिकथेत मग परी असो किंवा नसो. फॉर इन्स्टन्स, Hansel and Gretel is a fairy tale that involves a witch who eats children, while Bluebeard is a fairy tale which involves a magical key. तर उदाहरण द्यायचं झालं तर हॅन्सेल अँड ग्रेटेलमध्ये ही एक अशी परिकथा आहे ज्यात एक चेटकीने जी लहान मुलांना खाते, आणि ब्लूबियर्ड नावाची एक परिकथा आहे ज्यामध्ये एक जादूची चाबी आहे. Other fantastical elements common to fairy tales include mermaids, unicorns, giants, dragons, dwarves, elves, gnomes, magical objects and so on. आता काही फॅन्टॅस्टिकल एलिमेंट्स जे आहेत म्हणजे परिकथेत हे कॉमन असलेले ज्यात खूप काही जादूचे घटक असतात. उदाहरणार्थ मत्स्यकन्या, मरमेड, युनिकॉर्न एक शिंगी घोडा पांढरा, जायंट्स राक्षस, ड्रॅगन्स आग ओकणारे पक्षी आणि जे माणसांना खातात असे ड्वॉर्ब्स बुटके, एल्फ बुटके पण ते जादू जाणणारे, नोम्स काही रहस्यमय कागदपत्र, काही कोडी, मॅजिकल ऑब्जेक्ट्स काही जादूचे घटक अँड सो ऑन. Such tales often feature archetypes such as the wicked stepmother, recurring motifs such as the curse lifted by true love, and characters that are clearly defined as good or bad. अशा कथेमध्ये नेहमी आर्चटाइप्स असतात. आर्चटाइप्स म्हणजे विशिष्ट प्रकारचे पात्र, जसं विकेड स्टेपमधर हे विशिष्ट प्रकारचं पात्र आहे, वगैरे कथेत असतंच. दुष्ट, सावत्र आई, परत परत येणाऱ्या कथेचं सार आहे जसं कर्स लिफ्टेड बाय ट्रू लव, एखादं खरं प्रेम आलं त्या खऱ्या प्रेमाने एखाद्या व्यक्तीवर असलेला शाप दूर झाला, आणि अशी पात्रे जे आपल्याला स्पष्टपणे दिसतात ही चांगली आहेत आणि ही वाईट आहेत. तर हे घटकसुद्धा फेरी टेल्समध्ये असतात. अनलाईक फेबल्स, फेरी टेल्स हॅव नो एक्सप्लिसिट मोरल ऑर लेसन. दंतकथेप्रमाणे परिकथेत बाह्यत्कारी म्हणजे स्पष्ट अशी नीतिमत्ता किंवा कोणतेही धडे शिकवले जात नाही किंवा धडे दिले जात नाहीत. ते फेबल्समध्ये दिले जातात, फेरी टेल्समध्ये नाही. फेरी टेल्समध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागतं. दे आर ऑल्सो डिफरंट फ्रॉम लेजंड्स इन दॅट दे हॅव नो हिस्टॉरिकल बेसिस अँड आर नॉट बिलीव्ड टू बी ट्रू. आणि हे दंतकथेपासून सुद्धा वेगळे असतात कारण त्यांना ऐतिहासिक आधार नसतो आणि ते खरे आहेत की नाही यावर विश्वास ठेवला जात नाही. फेरी टेल्स आर ऑल्सो डिफरंट फ्रॉम मिथ्स. फेरी टेल्स या मिथ्स म्हणजे मिथिकापासून सुद्धा वेगळे असतात, विच आर बेस्ड इन अ बिलीफ सिस्टम. मिथ्स एका विश्वास पद्धतीवर आधारित असतात, उदाहरणार्थ सामान्यतः धर्मावर, अँड अटेम्प्ट टू एक्सप्लेन नॅचरल फिनॉमिना. आणि मिथ काय करतात की एक नैसर्गिक दृश्य आपल्याला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात ज्याद्वारे समाजात एक चांगला संदेश जाईल. फेरी टेल्स हॅव देअर ओरिजिन्स इन प्री-लिटरेट युरोपियन सोसायटी. सम आर बिलीव्ड टू बी मोर दॅन 1000 years ओल्ड. तर परिकथेचा उगम जो आहे हा
युरोपमधली युरोपमधला जो साहित्यिक समाज आहे त्याच्याही पूर्वीच्या याचा उगम समजला जातो. आणि काही फेरीटेल तर इतक्या जुन्या आहेत की ज्या 1000 वर्षापेक्षाही जास्त कालखंड झालेला आहे त्यांना. दे बिगेन ॲज ओरल स्टोरीज दॅट वेअर पास डाऊन द सेंचुरीज. शतकांपूर्वी त्या तोंडी कथा म्हणून पुढे पास होत गेल्या. एकाने दुसऱ्याला सांगितले, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितले. जसं आपल्या घरी काऊचिवची कथा सांगते आपल्याला आई, आपण ती पुढच्या पिढीला पास ऑन करतो. विथ डिटेल्स ऑफन चेंजिंग विथ मल्टिपल रिटेलिंग्स until eventually they began to be recorded in written form. आणि याचे तपशील जे असतात ते परत सांगण्यामुळे एक पिढी दुसऱ्याला सांगते, दुसरी तिसऱ्याला, तिसरी चौथ्याला. शेवटी एक वेळ अशी येते की ते आपोआपच लिखित स्वरूपात रेकॉर्ड केले जातात, त्याची नोंद केली जाते. मेनी ऑफ द ओल्डर टेल्स वेअर इनिशियली मोर व्हायलंट अँड हॅड अन ॲडल्ट ऑडियन्स इन माइंड. काही जुन्या ज्या कथा आहेत त्या अतिशय हिंसक होत्या आणि नजरेसमोर वयस्क प्रेक्षक वर्ग होता. लहान मुलं नव्हती नजरेसमोर या कथा जेव्हा लिहिल्या गेल्या तेव्हा. फॉर इन्स्टन्स इज वन ऑफ द ओरिजिनल व्हर्जन्स ऑफ सिंड्रेला अ स्टेप सिस्टर्स कट पोर्शन्स ऑफ देअर फीट अवे टू फीड देम इन टू द ग्लास स्लीपर्स. उदाहरणार्थ सिंड्रेलाचं उदाहरण द्यायचं झालं तर सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी काय करतात की त्या ग्लास स्लीपर्स आहेत, म्हणजे ज्या काचेच्या स्लीपर आहेत, त्यात त्यांचे पाय बसण्यासाठी आपले पाय कापून घेतात त्या. म्हणजे इतकं हिंसक. ओनली द ब्लड पोरिंग आउट ऑफ द स्लीपर मेक्स द प्रिन्सेस गार्ड्स रिअलाइज द ट्रूथ. जेव्हा त्या स्लीपरमधून रक्त बाहेर वाहताना दिसतं तेव्हा त्या रक्षकांना समजतं की सत्य काय, यांनी आपले पाय कापून घेतले आहेत. However, over time, these stories were altered and sanitized and are today considered to be stories for children. आणि मग तरीही काही वेळ गेला, मग या स्टोरीत थोडा बदल करण्यात आला, या थोड्या अजून सुरक्षित करण्यात आला. सॅनिटाईज म्हणजे इथे निर्जंतुकीकरण नाही, तर त्यातला व्हायलन्स काढून टाकला त्यांना अजून थोड्या सौम्य केल्या. आणि आज आर टुडे कन्सिडर्ड टू बी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. आणि या कथा आज लहान मुलांसाठी समजण्यात येतात. फेरी टेल्स हॅव बीन कलेक्टेड, ॲडॉप्टेड अँड रिटोल्ड बाय सेव्हरल पीपल. या परिकथा आहे याचं संकलन केलं जातं आणि अनेक लोक त्याला आपल्या गरजेनुसार व्यवस्थित आपल्या ढाच्यात टाकतात आणि अनेक लोक ती सांगतात. The 17th century French author Charles Perrault fixed the modern forms of many old tales such as Puss in Boots, Sleeping Beauty and Red Riding Hood. 17व्या शतकात एक फ्रेंच लेखक होता चार्ल्स पेरॉल्ट. त्यांनी अनेक जुन्या कथेचे आधुनिक स्वरूप तयार केले. जसे जुन्या कथा होत्या पस इन बूट्स, स्लीपिंग ब्युटी इन रेड रायडिंग हुड, याचे त्यांनी आधुनिक अवतार तयार केले. In the next century, the German scholars Jacob and Wilhelm Grimm recorded many fairy tales. पुढच्या शतकात म्हणजे 18व्या शतकात जर्मन विद्यार्थी होते, अतिशय हुशार असे अभ्यासू जेकब आणि विल्यम ग्रिम यांनी अनेक फेरी टेल्सचं रेकॉर्ड केलं. म्हणजे अनेक फेरी टेल्स लिखित स्वरूपात आणले, अनेक परिकथा. In the 19th century, the Danish author wrote many new fairy tales such as The Little Mermaid, The Ugly Duckling and The Emperor's New Clothes. आणि 19व्या शतकात डॅनिश म्हणजे डेन्मार्कचा ऑथर आहे एक, ज्याने अनेक कथा लिहिल्या, जसं द लिटिल मरमेड, लहान मत्स्यकन्या, द अगली डकलिंग, कुरूप बदकाचं पिलू अँड एम्प्रेस न्यू क्लोथ्स आणि सम्राटाचे नवीन कपडे. फेरी टेल्स कंटिन्यू टू बी अ पार्ट of modern popular culture and have been adapted into music, graphic novels, film and television. अनेक परिकथा आजची जी आधुनिक लोकप्रिय संस्कृती आहे त्याचा एक महत्त्वाचा भाग झालेले आहेत आणि त्यांना अनेक याच्यात ॲडॉप्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारात त्यांना ट्रान्सफॉर्मेशनसाठी घेण्यात आलं. जसं म्युझिकमध्ये कथा घेतली, तिला ट्रान्सफॉर्म केलं. ग्राफिक नॉवेल्स म्हणजे चित्रमय कादंबऱ्या, फिल्म, चित्रपट आणि टेलिव्हिजन, दूरदर्शनवर सुद्धा या कथा ॲडॉप्ट करून सादर केल्या गेलेल्या आहेत. Perhaps the best examples are the many films produced by Walt Disney Studios,
याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण आहे. अशी अनेक चित्रपट आहे जे वॉल्ट डिस्नी स्टुडिओजने प्रकाशित केले आहे. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो लायन किंग, सध्याचा त्यांचा अतिशय फेमस असा चित्रपट. दिस इज ऑल अबाउट फेअरी टेल. थँक्यू व्हेरी मच.